आज पूर्वजाच रेसिपीज तुमच्यासाठी खास बेसन लाडूची रेसिपी घेऊन आले आहेत. एरवी बाजारामध्ये 800 ते 850 रुपयाला मिळणारे हे बेसनचे लाडू घरच्या घरी 200 रुपयांपेक्षाही कमी किमतीत कसे बनवायचे ते आज आपण बघूया. असे बेसन लाडू टाळ्याला तर चिकटत नाहीतच, पण तोंडात घालताच लगेचच विरघळतात. रेसिपीकडे तर वळणार आहोत, पण त्या अगोदर तुम्ही पूर्वजाच रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर पटकन सबस्क्राईब करा. साहित्यामध्ये लागणार आहे बेसन पीठ, पिठी साखर, तूप, दूध, वेलची पावडर, बेदाणे आणि पिस्ता. सगळ्यात आधी आपण 4 कप बेसन पीठ घेतलं आहे. जर वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो हे बेसनाचं पीठ होतं. हे बेसनचं पीठ जाडसर म्हणजे जसं रवाळ पीठ म्हणतात तसं आहे. तुम्ही बेसनचं बारीक पीठ घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. बरेचदा बेसन लाडू करायचे म्हटले की आधी तूप घालून मग त्यामध्ये बेसन परतून घेतात, पण असं जर केलं तर मग बेसन जड होतं आणि मग आपण ढवळून घेतो त्यावेळी मग ते त्रासदायक ठरतं. म्हणूनच आज आपण हे बेसन सुरुवातीला नुसतं जसं 10 मिनटं परतून घेणार आहोत. छान असा खमंग वास येईल तोपर्यंत हे परतून घेऊ आणि मग त्यामध्ये आपण तूप घालायचं आहे. लक्षात ठेवा, आपण मंद गॅसवरच हे परतून घेत आहोत. 10 मिनटं होऊन गेलेली आहेत आणि आता बेसनचा मस्त खमंग वास येतोय. हे बेसनचे लाडू तर प्रत्येकाचे अगदी आवडीचे असतात, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर करून बघाल तर सर्वजण खूप आवडीने खातील. आज आपलं बेसन पीठ छान भाजून झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण तूप घालूया. आपण इथे 1 कप तूप घेतलं होतं, त्यातलं आपण निम्म आता घालणार आहोत. हे बेसन पीठ तुपात छान परतून घेऊया. मस्त असं व्यवस्थित सर्व बाजूने हे मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला तूप घातल्यानंतर जेव्हा आपण हे मिक्स करतो तेव्हा थोडं जड येतं. आपण हे मंद गॅसवरच भाजून घेत आहोत. ह्या ज्या पिठाच्या गुठळ्या दिसत आहेत त्या आपण हळूहळू मोडून घ्यायच्या आहेत. हे असं व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये आता उरलेलं थोडं तूप घालू. आपण बघू शकतो हे पीठ अजूनही थोडं सुकं दिसतंय, त्यामुळे ह्यात तूप घालून आपण पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान अशा गुठळ्या सर्व मोडून घ्यायच्या आहेत. हे लाडवाचं पीठ सुरुवातीला ढवळताना थोडं जड येतं, पण जसजसं याला तूप सुटेल तसतसं ते मऊ होत जातं. आणखी 15 मिनटं हे आपण असंच परतून घ्यायचं आहे. जेव्हा हे बेसनचे लाडू बनवाल त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, कढईचा बेस जाड असला पाहिजे आणि ती पसरट हवी. हे पीठ ढवळून घेतल्यानंतर थोडं कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये थोडं तूप घालायचं आहे. आपण या लाडवांसाठी 1 कप आणि 4 टीस्पून असं तूप वापरलेलं आहे. लक्षात ठेवा, हे बेसन पीठ खमंग भाजण्यासाठी आपण मंद गॅसवरच हे भाजून घेणार आहोत. अजून हे साधारणपणे 15 मिनटं आपण परतून घेऊ. हे बेसन मंद गॅसवर चांगलं भाजून घेण्यासाठी साधारणपणे 35 ते 40 मिनटं लागतात. हे बेसन पीठ चांगलं असंच ढवळून घेतल्यानंतर पातळ होतं आणि त्याला तूप सुटतं. तेव्हा समजायचं की आपलं पीठ अगदी योग्य बनलं आहे. असं व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर आपण बघू शकतो की या बेसन पीठचा रंग बदललेला आहे आणि असं चांगलं मऊही झालेलं आहे. जेव्हा अगदी खूप मस्त खमंग वास येतो आणि ह्याचा रंग बदलतो तेव्हा समजायचं की हे अगदी योग्य बनलं आहे. आपण हे बेसन खमंग भाजायला घेतल्यापासून आता साधारणपणे 40 मिनटं होऊन गेली आहेत. आता हे पीठही अगदी छान फुललं आहे, अगदी हलकं झालं आणि मस्त तूपही सुटलं आहे. ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये दूध किंवा पाण्याचा हबका मारणार आहोत. इथे आपण पाव कप दूध वापरलेलं आहे. आणखी 2-3 मिनिटं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जसं मगाशी म्हटलं तसं इथे दुधाऐवजी तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता. बघताय ना, असं दूध घातल्यामुळे याला छान रवाळ टेक्स्चर आलेलं आहे. अशा प्रकारे बेसनाचा लाडू केला की तो टाळ्याला चिकटत नाही आणि खाताना मस्त मऊसूत लागतो.
त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. अशा प्रकारे दूध घालून हे परतून घेतलं की लाडू खूप काळ टिकतात. अगदी म्हणाल तर 2-3 महिने या लाडूंना काहीही होत नाही. आपण बघू शकतो या बेसनला अगदी सुंदर कलर आलेला आहे. ते पीठ तर आपलं व्यवस्थित भाजलं आहे. या बेसन लाडूमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पावडर किंवा जायफळ पावडर वापरू शकता. जर तुम्हाला नुसता बेसनचा वास आवडत असेल तर ती स्टेप तुम्ही स्किपही करू शकता. आता गॅस बंद करूया. हे बेसन लाडूचं पीठ आता आपण एका परातीमध्ये काढूया, कारण हे जर कढईमध्ये ठेवलं तर अजून जास्त भाजलं जाईल. लक्षात ठेवा, हे लाडूचं पीठ थंड झालं की मगच त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे. अशा प्रकारे हे थोडं पसरून घ्यायचं आहे. हे पीठ साधारणपणे 1 तास आपण असंच ठेवणार आहोत आणि मग हे व्यवस्थित थंड झालं की त्यामध्ये पिठी साखर आणि वेलची पावडर घालूया. आता साधारणपणे 1 तास होऊन गेलेला आहे आणि पीठही छान थंड झालेलं आहे. यामध्ये आपण वेलची पावडर घालूया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पावडर घालू शकता. त्यानंतर 2 कप पिठी साखर घालायची आहे. ही पिठी साखर छान मिक्स करून घ्यायची आहे. या प्रमाणात जर तुम्ही बेसनचे लाडू बनवले तर इतके अरळ आणि सुंदर लागतात की सर्वजण आवडीने खातात. हे पिठी साखर आणि लाडवाचं पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून हे चांगले एकजीव होईल. आता आपण बेसन लाडू वळायला घेऊ. या लाडवामध्ये आपण बेदाणे आणि पिस्ता वापरणार आहोत. छान प्रकारे वळून घेऊया. अगदी एका माणसाने करायचे ठरवले तरी हे पटकन बनवता येतात. आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेलं प्रमाण जर तुम्ही वापरलं तर तुमचे लाडू कधीच फसणार नाहीत. अगदी छान मऊसूत होतील. मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपले बाकीचे लाडूही छान वळून घेऊया. हे बेसन लाडू बनवताना आणखीही काही टिप्स आहेत. जर हे बेसनचं पीठ घट्ट झाल्यासारखं वाटत असेल तर थोडं पातळ तूप घालून हे तुम्ही मऊ करू शकता आणि मग लाडू वळून घ्यायचे आहेत. किंवा समजा तूप जास्त झाल्यासारखं वाटत असेल तर अशा वेळी कोरडं बेसन भाजून घेऊन ते मग तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. किंवा समजा लाडू वळत असताना त्याचा गोल आकार टिकत नसेल तर अशावेळी हे लाडू सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये 5 मिनिटं ठेवून द्या. असं केलं तर तुमचे लाडू कधीच बिघडणार नाही. तुम्ही बघू शकता आपले बेसनचे लाडू तयार झाले आहेत. हे लाडू किती मऊसूत झाले आहेत ते बघूया. अतिशय मऊ आणि तोंडात विरघळणारे असे लाडू बनले आहेत. अर्धा किलो बेसन पीठच्या प्रमाणात अशा आकाराचे 27 लाडू बनतात. असे हे रवाळ तोंडात टाकताच विरघळणारे बेसनचे लाडू या दिवाळीला नक्की ट्राय करून बघाल ना. आणखी कोणती रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर तेही नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.